दुर्गा मॅडम, मला माती मळण्यासाठी जाड कापड हवं. ते कोपऱ्यात तो ड्रॉवर आहे ना, त्याच्यातून घे जा. तुम्हीच द्या ना, माझ्या हाताला माती लागली आहे. हा थांब सरू, तिथे जायची काहीच गरज नाहीये, तिचं ती घेईल. घेते मी, पण मी काही हात वगैरे धुणार नाही. मला कंटाळा आलाय. ए थांब. लक्ष्मी, हिने मातीचे हात ड्रॉवर लावले तर एजेंना काय तोंड देणार आहे? देते मीच. आता सगळीकडे माती माती करशी. बाजूला घे. थँक्यू. त्याचं काय झालं ना, एजे मला शिकवतात ना मूर्ती कशी घडवायची ते. तर माझ्याकडनं ना चुकून मातीत जास्त पाणी पडलं, म्हणून तेच मला म्हणाले की जा आणि जरा एखादं जाड कापड आण, म्हणून यावं लागतं. छान. हे जे तुझी मदत करतात या कल्पनेने जर तुला छान वाटत असेल तर खुशाल खोटं बोल. पण सत्य काय ते मला माहिती आहे. का? एजे मला मदत करू शकतात यावर विश्वास नाही का तुमचा? मुळीच नाही. एजे फार फार तर तुझ्यावर दया दाखवून हेल्प करतील, पण स्वतः मूर्ती कधीच करणार नाही. तुम्हाला या भ्रमात राहायचं असेल तर खुशाल राहा. चॅलेंज तर मीच जिंकणार, पण बरोबरीने तुम्हाला सरप्राईज द्यायला सुद्धा आवडेल. जा, इथे माती करशील. वहिनी, एजे लीलाला खरंच मूर्ती बनवायला शिकवत असतील का? अय्या, म्हणजे आपण पैज हरणार वहिनी. पैज डोळे उघडा तुम्ही, नाहीतर तुम्हाला सतत हरत राहण्याची सवय लागेल. ती आपल्याला त्रास व्हावा म्हणून खोटं बोलतीये. कळत नाही का तुम्हाला? ते जे कधीच मूर्ती बनवणार नाहीत.